सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. बघा, तुकाराम महाराज सांगत आहेत, जशी नावडे एकादशी तो जिताची नरकवासी. जशी नावडे हे व्रत तशी नरक तोही भीत. जशी घडे एकादशी जाणे लागे विष्णूपाशी. तुका म्हणे पुण्यराशी तोची करी एकादशी. बघा, समर्थ वाणी असते ना. बघा, ज्याला एकादशी आवडत नाही तो जिवंतपणीच नरकात राहणारी व्यक्ती आहे. ज्याला हे व्रत आवडत नाही ना त्याला नरक देखील घाबरतात, कारण ती व्यक्ती महापापी मानली जाते. जो एकादशी व्रताचे पालन करतो ना त्याला निश्चितच वैकुंठवासी प्राप्त होतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणत आहेत, ज्याने गत जन्मामध्ये पुण्याच्या राशी गोळा केल्या आहेत ना तो केवळ एकादशी व्रताचे पालन करतो. म्हणजे ज्याच्याकडे पुण्य आहे तोच एकादशी व्रत बघा करत असतो. एकादशी बघा, एकादशीस अन्नपान जे नर करती भोजन. श्वान विष्टे समान अधम जपते एक. तया देही यमदूत झाले तयाचे अंकित. तुका म्हणे व्रत एकादशी चुकल्या. म्हणजे काय? बघा, जे लोक एकादशीस अन्न ग्रहण करतात ना, भोजन करतात, ते अतिशय पतित जीवत आहेत. त्यांना अधम मानलं जातं, कारण ते जे भोजन करतात ते श्वान कुत्रा बघा विष्टेप्रमाणे असतं. जो हे व्रत करीत नाही ना त्याच्यासाठी यमदूत तर आहेतच, तो त्यांचा अंकित होतो, म्हणजे तो नरकगामी बनतो. एकादशी बघा, एकादशी दिवशी पाप पुरुष अन्नामध्ये वास करत असतो. त्यामुळे अन्न ग्रहण करू नये. ज्यांना स्वतःचे हित करून घ्यायचं आहे ना त्यांनी बघा अन्नाचा एकादशीच्या दिवशी त्याग केला पाहिजे. बघा, काही खाल्लं नाही पाहिजे. बघा, भात तसेच तांदळापासून बनवलेले पदार्थ, गहू, ज्वारी, मका यापासून बनवलेले पदार्थ, डाळी, उडीद, मूग, मसूर, तूर, हरभरा, वाटाणे इत्यादी, जव आणि मोहरीचे आणि तिळाचे तेल एखाद्याने चुकून सुद्धा या पदार्थाचे सेवन करू नये. अन्यथा एकादशीचे व्रत भंग पावल्याशिवाय राहत नाही. एकदा श्रीकृष्णाला अर्जुनाने विचारलं, बघा हे जनार्दन, एकादशीच पूर्ण उपवास केल्यानं अथवा केवळ रात्री खाल्ल्यानं अथवा केवळ दुपारी प्रसाद ग्रहण केल्यानं कोणते फळ मिळते? मात्र बघा, कोणते फळ प्राप्त होतं? बघा, मग परमेश्वरानं श्रीकृष्ण स्वारी म्हणाले, हे अर्जुना, हेमंत ऋतूच्या प्रारंभी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीस उपवास करावा. पहाटे लवकर उठून हे व्रत करावं. दुपारी स्नान करून स्वतः शुद्ध करावं. स्नान करत असताना बघा धरणी मातेस प्रार्थना करावी. एकदा देवराज इंद्र सर्व देवतांसमवेत भगवान श्री विष्णूंजवळ गेले आणि त्यांनी पुढील प्रमाणे प्रार्थना केली. बघा, हे जगन्नाथा, हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत, कृपया आमचे प्रणाम स्वीकारावं. तुम्हा सर्वांचे आश्रय आहात. तुम्हीच सर्वांचे मातापिता आहात. तुम्हीच सर्वांचे सृजन, पालन आणि विनाश करणारे आहात. तुम्ही धरणीचे, आकाशाचे, त्याचप्रमाणे सर्व ब्रह्मांडाचे हित करणारे आहात.
आपण स्वतः ब्रह्मा विष्णू महेश आहात. आपण सर्व यज्ञांचे, तपस्यांचे आणि वैदिक मंत्र्यांचे स्वामी आहात. संपूर्ण विश्वामध्ये अशी कोणतीही चराचर वस्तू नाही की ज्याच्यावर तुमचं नियंत्रण नाही. या विश्वातील संपूर्ण चराचर वस्तूंचे तुम्ही स्वामी, नियंत्रक आहात. हे पूर्ण पुरुषोत्तम, हे देवेश्वर, बघा हे योगेश्वर, सर्व देवतांना दानवांनी स्वर्गातून पळवून लावलं आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या चरण कमळांची शरण घेतली आहे. कृपया त्यांचे रक्षण करा. बघा आमचे स्वर्ग लोकातून या भूतळावर पतन झाले आहे आणि आम्ही या दुःखाच्या प्रचंड सागरामध्ये पडलो आहोत. कृपया आमच्यावर प्रसन्न व्हावं. बघा सर्व देव एकत्र आले आणि प्रार्थना करू लागले. अशा प्रकारे इंद्राकडून दयनीय प्रार्थना ऐकल्यावर भगवान श्री विष्णूंनी विचारलं, असा कोण अजिंक्य दानव आहे ज्याने देवतांना देखील पराजित केलं आहे? त्याचं नाव काय आहे? त्याच्या शक्तीचं स्तोत्र काय आहे? हे इंद्रा, कोणतेही भय न ठेवता तुम्हाला पूर्ण माहिती दे. बघा इंद्राने सांगितलं, हे देवेश्वर, हे भक्त वत्सल्य, हे पुरुषोत्तम, देवतांना भय आणि चिंता निर्माण करणारा नंदीजंग नावाचा असुर ब्राह्मण कुळामध्ये जन्मला होता. त्याला त्याच्याप्रमाणे बळशाळी आणि कुप्रसिद्ध मूर नावाचा मुलगा आहे. चंद्रावती नावाचे भव्य नगर मूर राक्षसाची राजधानी आहे. याच मूर राक्षसाने सर्व देवतांना स्वर्गातून हाकलून दिले आहे आणि त्यांच्याऐवजी तोच तिथे राहत आहे. इंद्र, अग्नी, चंद्र, वरुण, यम, वायू आणि ईश या सर्वांचे अधिकार देखील त्यांनीच बळकावले आहेत. आम्ही सर्व देवता मिळून देखील त्याचा पराभव करू शकलो नाहीत. हे श्री विष्णू, कृपया त्याला ठार मारून आपण देवतांचे रक्षण करावं. बघा इंद्राने असे शब्द ऐकल्यानंतर देवतांना त्रास देणाऱ्या त्या मूर राक्षसाचा श्री विष्णूंना राग आला आणि ते म्हणाले, हे देवराज, मी स्वतःच्या शक्तिशाली दानवाचा वध करेल. आता तुम्ही सर्वजण चंद्रावती नगराकडे चला. त्यानंतर सर्व देवता भगवान श्री विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे चंद्रावती नगरामध्ये परतले. एकीकडे सर्व देवता अनेक प्रकारची आयुधे प्राप्त करत होते, तर दुसरीकडे मूर राक्षस असंख्य राक्षसाने समवेत युद्ध करण्यासाठी गर्जना करत होता. दानवांच्या प्रचंड आघातांमुळे सर्व देवदेवता प्रथमच स्वैरभैर झाले होते. परंतु आता भगवान श्री विष्णूंच्या नेतृत्वाखाली निर्भयपणे देवतांचा बघा रणभूमीवर आलेले पाहून दानव प्रचंड क्रोधित झाले. भगवंतांनी सर्व असुरांचा पराभव केला, परंतु मूर राक्षसाला पराजित करणं अवघड वाटू लागलं. अनेक अस्त्रांचा शस्त्रांचा उपयोग करून देखील भगवंत मूर राक्षसाला मारू शकले नाहीत. जवळजवळ 10 सहस्र वर्ष दोघांनी बाहुयुद्ध केलं. सरतेशेवटी असुराचा पराभव करून भगवंत बद्रिका आश्रमात परतले. बद्रिका आश्रमामध्ये हेमवती नामक गुहेमध्ये बघा हेमवती नामक गुहेमध्ये विश्रांती घेण्यासाठी त्यांनी प्रवेश केला. बघा पुढे भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे अर्जुना, त्या असुराने गुहेपर्यंत पाठलाग केला आणि गुहेमध्ये प्रवेश केला. श्री विष्णूंना बघा झोपलेलं पाहून ठार मारण्याचं त्यांनी ठरवलं. त्याच वेळी त्यांच्या शरीरातून एक तेजस्वी कन्या बाहेर आली. तिच्या अनेक हातांमध्ये अनेक शस्त्रे होती. तिने त्या राक्षसाशी बराच वेळ युद्ध केलं आणि त्याचा वध केला. त्यानंतर बघा
भयाने व्याकुळ होऊन सर्व दानव पाताळ लोकामध्ये पळाले. जेव्हा भगवंत उठले तेव्हा त्यांनी बघा मूर राक्षसाचे ते मृत शरीर पाहिलं आणि त्यांच्या समोर हात जोडून उभी असलेली कन्या देखील पाहिली. तिला पाहिल्यानंतर भगवंतांनी आश्चर्याने विचारलं, तू कोण आहेस? त्या देवीनं उत्तर दिलं, हे भगवान, मी आपल्या शरीरातून बघा शरीरापासून उत्पन्न झाली आहे आणि मी या असुराचा वध केला आहे. तुम्ही निद्रिस्त असलेलं पाहून याने तुमचा वध करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मी याला ठार मारला आहे. भगवान श्री विष्णू म्हणाले, हे देवी, तुझ्या या कृतीमुळे मी अतिशय प्रसन्न झालो आहे. तुझ्या इच्छेला येईल तो वर माग. ज्यावेळी त्या देवीने वरदान मागितलं त्यावेळी भगवान श्री विष्णू म्हणाले, तू माझी आध्यात्मिक शक्ती आहेस आणि तू एकादशीच्या दिवशी उत्पन्न झाल्यानं तुझं नाव एकादशी होईल. जो कोणी एकादशीचे व्रत करेल ना त्याला अक्षय सुख प्राप्ती होईल. या दिवसापासून हा एकादशीचा दिवस या जगामध्ये पुण्य झाला आहे. या अर्जुना, जो कोणी या व्रत बघा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत, हे अर्जुना, जो कोणी या व्रताचे पालन करतो ना त्याच मी उच्च गती प्रदान करतो. एकादशी आणि द्वादशी एकाच दिवशी असेल ना तर ती एकादशी सर्वोच्च मानली जाते. एकादशी दिवशी मैथुन, अन्नधान्य, मद्य, मांस, जेवणासाठी कास्याचे भांडे, शरीराला तेल लावणे त्याज्य आहे. जे कोणी याचे महात्म्य ऐकून या व्रताचे पालन करेल ना त्याला नक्कीच फळ मिळेल. त्याला नक्कीच त्याच्या मनातली इच्छा पूर्ण होईल. अशी आहे एकादशीची कथा आणि महात्म्य. बघा, म्हणजेच एकादशीचं व्रत माणसाच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे हे या कथेमधून दिसून येत आहे. म्हणून बघा, आजच्या या कलियुगामध्ये माणूस वेगवेगळे व्रत करीत आहे, पण त्या व्रताचं माध्यम कसं आहे? बघा, कोणतेही व्रत करताना बघा आजच्या या कलियुगातला मानव आहे बघा आपल्या तोंडाला येईल त्या पद्धतीने बघा वेगवेगळे पदार्थ खात असतो. ते उपवासाचे पदार्थ असतात, पण उपवास म्हणजे तरी काय? एकादशीचं व्रत माणसाने का केलं पाहिजे? कारण जेव्हा आपण एखादा उपवास करतो त्या उपवासाचं औचित्य साधून पूर्ण वेळ भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये हवं. जे आपण मुखामध्ये नाम मात्र घेत नाही, पण मुखामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ टाकत असतो, तर ते योग्य आहे का? बघा, उपवासाचं नाव करून आपण आपलं पोट भरत असतो, पण भगवंत समर्थ सांगत आहेत, हे मानवा तू असं करू नको. तुला जे खायचं आहे ना ते एकादशीच्या दिवशी तुला सद्गुण विचारांची भाकरी खायची आहे. सद्गुण विचार, तुझं नामस्मरण त्या दिवशी जास्त असलं पाहिजे, तर त्या एकादशीचा फायदा होतो. की मानवाने नुसते उपवास करून जरी कोणतीही एकादशी केली, चतुर्थी केली, कोणतेही दुसरे उपवास केले, देवीचे उपवास केले, परमेश्वराचे उपवास केले, पण त्याचे कर्म जर व्यवस्थित नसतील तर ते उपवास त्याला पावतील का? कधीच पावणार नाही. कारण उपवास कोणाला पावतात? की ज्याचे कर्म व्यवस्थित आहेत. म्हणजेच कोणतीही चांगली सुरुवात, सद्गुण विचारांची सुरुवात कशापासून होते? तर ती होते कर्मापासून. जेव्हा तुमचे कर्म श्रेष्ठ होतील, कर्म व्यवस्थित होतील ना, तेव्हा ह्या दुसऱ्या गोष्टी चालू होतात. म्हणून अगोदर आपल्या कर्माकडे लक्ष द्या. जोपर्यंत तुमचे कर्म व्यवस्थित होत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही कितीही एकादशी करा, कितीही व्रत वैकल्य करा, कितीही मोठे होम हवन करा,
त्याचा काहीही फायदा नाही. बघा, ह्या एकादशी आहे बघा, वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या एकादशी येत असतात. बघा, प्रत्येक सणाला या हिंदू धर्मामध्ये महत्त्व आहे. या कथा आपल्या जीवनामध्ये काय सांगत आहेत? या कथा झालेल्या आहेत आणि यांचं फळ मानवाला मिळालेलं आहे. पण त्या कोणत्या मानवाला मिळालेलं आहे? ज्याचे कर्म व्यवस्थित आहेत, जो सत्याच्या वाटेवर चालतो, त्यालाच या व्रतांचे फायदे मिळतात, त्यालाच या एकादशीचे फायदे मिळतात. अन्यथा क्रूर कर्म करणाऱ्याला कधीही फायदा मिळत नाही. बघा, स्वतः परमेश्वर बघा, ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली, त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की कर्म ज्याचे श्रेष्ठ असतील ना, त्यालाच याचे फायदे मिळतात. म्हणून कोणतेही कार्य करताना अगोदर कर्मावर लक्ष द्या. मग एक वेळेला तुम्ही उपवास केले नाही तरी चालतील, पण कर्म जेव्हा श्रेष्ठ होतील ना, तेव्हा तुमच्या देहातून सर्व उपवास घडले जातील, सर्व एकादशी घडल्या जातील, सर्व चतुर्थ्या घडल्या जातील. म्हणजेच काय? म्हणजेच उपवासापेक्षा श्रेष्ठ तुमचे कर्म आहेत. कर्मांना स्थान द्या जीवनामध्ये. जेव्हा कर्म तुमचे नियमित चांगले होतील ना, तेव्हा नक्कीच तुमचा देहसुद्धा एकादशी करायला लागेल. आणि आज ही सत्य होतं, उद्या ही सत्य आहे आणि भविष्यात ही सत्य राहील. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.